जमतं दुसरं द्यायचं नावडे तुझ यांचा संचारे नावडे गाये सुसूर सीतेन झडपिलाये दस शिरे भूत संचार जानकी ही तालीम आहे. मला वाटतं 89 नाही तर तालीम होते तर बंद नाही का तालीम. ती तालीम आता ही तर तालीम तयार झालेली आहे. हे मैदान आहे त्यामुळे वेगवेगळे पहिलवान वेगवेगळ्या ठिकाणावर आलेले आहेत. आता इथं मी जुनाच असल्यामुळे हे आमच्या कुस्त्या केव्हा संपल्या. आता माई वगैरे केव्हा लागत नसायचे आपल्याला आहे की नाही म्हणजे. तर असा हा प्रकार आहे. एकंदरीत भले भले मोठे पहिलवान तिथं आणि विशेष म्हणजे त्या चारदरी तालमी तयार झालेली. लक्षात आलं का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या दोन ताईंनी घराघरामध्ये जर अशा ताया निर्माण झाल्या तर मला वाटत नाही पुन्हा इथं जागा मिळेल म्हणून बसायला. तुमच्या गावामध्ये असं तयार व्हायला पाहिजे जर ना तुम्ही त्यांना दडपूनच ठेवता असं मागं थोडं पुढे महिलांना मुलींना थोडी संधी द्या. लहान मुली त्यांना 5-5, 10-5, 2-2, 3-3 वगैरे तरी द्यायच्या. कारण जोपर्यंत हे लोन मुलीपर्यंत जात नाही तोपर्यंत 2 घरी म्हणतात ना, मुलगी 2 घरी दिवा लावत असते. मग केव्हा दिवा लागेल आपलं तिचा अंधार तर ठेवली तर. म्हणून मुलींना थोडी संधी द्या. मग त्या ताईने किती सुंदर सांगितलं. म्हणजे उदाहरणार्थ तिनं फार सखोल अशी माहिती दिली. जसं एखादा वैज्ञानिक जशी माहिती दिली त्या पद्धतीने ते सांगितलं. प्रत्येक वर्णन झाडाचं वर्णन करताना हे ते म्हणजे त्याच्यावरचं सर्च दिसायला लागले, बरीच माहिती दिसायला लागली. त्यानिमित्तानं अशा संध्या देणं मग अशी मला वाटतं त्याने सांगितलं होतं त्यांचंच ऐकत बसावं असं वाटत होतं. कारण ती ताई तिला काय पेटी वगैरे लागत नव्हती. वाचणारी सुद्धा ताई आणि सांगणारी तर अगदी ते तर त्याचा अभ्यास चालू आहे. मला वाटतं एक कनवाडीची ना ती छोटी दिदी इथली माहेर ती चारदरीची ती वाचणारी केकरवाडीची वाचणारी केकरवाडीची माहेर असं आणि मग ती मागे तेव्हा होती आपली चुंडी असं ती ताई. तर असं हे घराघरामध्ये लोन जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अशी उपज निर्माण होणार नाही. संतांची जर भूमी तयार करायची, संतांचं घर आपल्याला कल्पनेत असेल तर त्या पद्धतीने त्याला संध्या देत चला. सुंदर असे आता मोठे पैलवानबरोबर आमची कुस्ती लावली आहे. तर असं हे आमची कुस्ती तिथं लागली होती जीवाच्या वाडीमध्ये. तेव्हा त्यांनी नावासह आमच्या लक्षात ठेवलं. तर असं बघा आता त्या रावणाची झालेली फजिती, तो फजिती विसरलेला आहे. ज्या माणसाची फजिती होतो ते माणूस त्याला हे राहत नाही, परंतु ते पुन्हा उगवत राहतं आणि त्याला लक्षातच नाही की आपली फजिती झाली कशाला आपण हे फंदात पडावं. परंतु तो सोडत नाही कारण त्याला तो ज्वर आहे, त्याला तो ताप आहे आणि त्याच्या अंगात तो भिनलेला आहे. म्हणून तो काम जोरानं असलेला तळमळत असलेला रावण त्याची अवस्था काय झाली, सतत सीता ध्यास कशाचा करतोय हा, त्याचा उद्धारच त्याच्यामुळे झाला.
सीतेचा तो सारखा जप करतोय, इकडे राम सीतेचा जप करतात, पण सीतामाई मात्र रामाचा जप करते. हा रावण सीतेचा जप करत असल्यामुळे शेवटी सांगतात की त्याला मुक्ती मिळाली. मुक्ती मिळाली तर इतक्या मोठ्या उच्च अवस्थेमध्ये, कारण सीतामाईचं पंचकन्यामध्ये प्रथम नाव आहे. अशी पंचमकन्यामध्ये ही प्रथम सीता आहे, कारण त्या भूमिकन्या म्हणतात तिला. आणि ती भूमिकन्या असल्यामुळे ती प्रथम आहे आणि तिचं तो चिंतन केल्यामुळे त्याचा उद्धार झाला. साहजिक आहे उद्धार होणं. म्हणून रावणाची झालेली ही दुर्दशा आहे ती आपल्याला ऐकायची. सीता लागली मातुते जीवे घेईल लंकानाथ, झाडणी भरणी नचले तेथे सांडणीची मात मानी. हे रावणाला लागलेलं भूत काय साधे का? अरे ते सीतेचं भूत आहे बाबा. त्या भूताला काय असं ते अंड वगैरे टाकून ते भूत पळून जाणार आहे का? अरे ते भूत आहे. भूत मोठं जबर लागलं बाई आणि केली झडपण करू मी काय, अशी अवस्था आहे. ते भूत कशाने उतरले त्याला उतारच नाही. ते त्या रावणाला झडप मारून त्या रावणाचा नाश करणारे असं हे भूत आहे. औरून शक्य निज सीता सीता लागली तिनी अवस्था, धीरन धरवे लंका नाता सकमता विभळ. अरे काय हे बाबा रावणा, हे रावणा, अरे तुला लागलेलं हे भूत आता खाली उतरणार नाही. हे भूत तुला घेऊन जाणार आहे बाबा. वेळ लागला त्याला वेळ, आणि सतत तो सीता 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 झोपही उडाली त्याची, आणि सतत ते सीता माईच्या ध्यानात गुंग झाला. सीता कामे कामा तूर त्याची निश्चय श्री शेजार, अल्पही होता संचार होते दुर्धर सेवकी. एक अल्प थोडासा जर संचार झाला तर त्याचे परिणाम किती मोठे होतात. पण हे तर अख्खच्या अख्ख भूत याच्या छातीवर, आणि त्याचा तर परिणाम त्याची झोप उडाली, तहान उडाली. जसं श्रीकृष्णाला बघितल्याबरोबर आणि श्रीकृष्णाच्या ध्यानात तो कंस वेडा झाला. सतत कृष्ण, अरे समोर अन्न त्याच्यात कृष्ण, पाणी कृष्ण, अरे आरशात गेला तर तो दिसत नसे, त्याला कृष्णच दिसू लागला. अशी अवस्था त्या रावणाची झाली. ब्रह्मा वेद पडे घडघडाट पडती नित्य शांती पाठ, त्याची वारी ती राज बाट मौन निष्ठरा स्वामी. कारण या ठिकाणी झालेली ही जी काय झडपण आहे, हा वेडा झालेला रावण, त्या ठिकाणचे भाट सर्वच्या सर्व जाणते महाराज सांगतात, रावण महाराज, राजाची ही जर अवस्था झाली तर हे राज्य कसं चालेल? आपल्या लंकेचं काय होणार आहे महाराज? तुम्हाला वेळ लागलाय महाराज, सावध व्हा तुम्ही. हे 80,000 बाकीच्या बायका त्याचं एकच वेळ नसतं का तुम्हाला? महादेवाला माहित होतं हे असं दुष्ट आहे आणि सतत बाया बाया करत फिरणारे म्हणून सगळ्यात सुंदर मंदोदरी इतकी सुंदर जगात कोणतीच नाही. इतकी सुंदर त्याला ती बनवून दिली मंदोदरी, तरी सुद्धा तो रावण थांबला नाही. 80,000ची ती प्रमुख राणी आहे तरी सुद्धा त्याला वेळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी मात्र ते भाट त्याला सावध करतात, महाराज डोळे उघडा महाराज, त्याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. आणि तुम्हाला नव्हे नुसते तुम्हालाच नाही, अख्ख्या लंकेला त्याचे परिणाम. ही पिकलेली माणसं अनुभव सांगत असतात, पण ऐकणारा असेल तर. आता ऐकणारे तरुण बाजूला बसले नुसते म्हातारीच काय करतील इथं? अरे ऐकाय करा, त्यांचा अनुभव फार दांडगा आहे. ते अनुभवाने सांगतात बाबा तुम्ही सावध व्हा, नसता त्याचे दुर्गमी परिणाम होतील. नुसतं मंदिर सुंदर असता कामा नये, नुसती फरशी सुंदर असता कामा नये. त्या दगडामध्ये माणसं बसत होती, आम्हाला मध्ये यायला रस्ता करावा लागत होता. आणि आता इतके सुंदर मंदिर आहे, सुंदर फरशी आहे. गौतम महाराज मगापासून 2-2 हजार ठणठण बोलत आहेत, तरी आम्ही खाली जाऊ. आता जमेल का हे? तरी सांगितलं बाहेर गावामध्ये बरेच पहिलवान आले, त्यांच्या कुस्त्या तरी बघा. तुम्ही त्या कॅमेऱ्यामध्ये येणार, अरे बघायला तरी या नुसतं. कशासाठी मंदिर आहे? मंदिरासाठी आटापिटा. मागे मला वाटतं चर्चा होती, दुसरं मंदिर, तिसरं. अरे मंदिरच कशासाठी? तिथं कुत्री बसविण्यासाठी? मंदिर कशासाठी असावे? दुसरीकडे दुसऱ्या धर्मामध्ये मंदिराचा आग्रह अगोदर करत नाही. तिथं गर्दी जर वाढली तर त्या गर्दीला जास्तीत जास्त आणखी पुन्हा निवारा करण्यासाठी निवार करतात, पत्रे टाकतात साधारण. परंतु त्या ध्यान करणाराची, मेडिटेशन करणाराची आणि समाधीपर्यंत जाणाऱ्याची जी अवस्थाची संख्या बघून वाढत आहे. आपल्याकडे मंदिरं मोठी करतोय
आणि माणसं छोटी होत चालली, मन छोटी होत चालली. आपण राजकारणामध्ये घुसवतोय आणि ह्या मंदिराची दुर्दशा करतोय. मंदिरं किती मोठी आहे त्याला महत्व नाही, तर त्या सामान्य एक छपरामध्ये सुद्धा माणसं किती मोठी होतात त्याच्यावर त्याचं मूल्यांकन त्या गावाचं होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी रावणाला सावध करण्यासाठी बडी मोठी मोठी माणसं, पिकलेल्या केसाची माणसं समोर येतात. महाराज तुम्ही सावध व्हा, आपली ही सगळीच्या सगळी नोकरी तुम्ही एक कुठेतरी नदीला नेऊन टाकणार आहात. जर तुम्ही सावध नाही झालात तर येणारी पिढी मात्र तुम्हाला जॉब विचारणार आहे. काय झालं, काय केलं ह्या गावाचं? तुम्ही बुजुर्ग होतात, तुम्ही मोठी माणसं होतात, आमची दुर्दशा कशामुळे आहे हे आम्हाला प्रश्न विचारतील. दूत मनती बृहस्पती पुरथा बडबडा करीसी किती जलपसी इंद्र सभे प्रती तैसी वदंती न करावी. अशा पद्धतीने या ठिकाणी मात्र कारण हे बृहस्पती आहेत आणि बृहस्पतीला विचारतायत इंद्र सभेमध्ये. सगळ्या 33 कोटी देवाचा राजा इंद्र आणि इंद्राच्या सभेमध्ये बृहस्पतीची जागा असते. ते गुरु देवांचे गुरु आहेत आणि त्या गुरुच्या समोर सगळे प्रश्न विचारतात. हे नेमकं खाली काय चाललंय? या ठिकाणची ही जी अवस्था आहे ही डळमळीत अवस्था आहे. रावणाची जी दुर्दशा आहे त्याला कारण काय आहे? अनेक प्रश्नावली त्या ठिकाणी मांडण्यात आली आहे. राहणार दविनावरी तुंबराला पपुरे करी रावण स्वस्थता नाही शरीरी नाचणी दुरी दवडाव्या. कारण रावणाची जी दुर्दशा आहे, रावणाची जी अवस्था आहे, काय कारण आहे त्याला? हे कशामुळे झालं ह्या रावणाचं असं? आणि रावण त्याच्या नसानसामध्ये एक तर ती सीता भरलेली आहे, त्याचा मृत्यू जवळ येऊन ठेपलेला आहे, मृत्यूदार छोटावतो त्याचा. काय झाली ह्या रावणाची ही दुर्दशा आणि कशामुळे झाली आहे असे प्रश्न विचारतात. भाट गरजते नाना बाहेरी भाट गरजावे ना बाहेरी ब्रेद पढावी ना कैवारी उगे राहावे समग्री रावण शरीराती व्यथळे. कारण हे जे भाट आहे हे गर्जना करणारे भाट आहेत, सावध करणारे भाट आहेत. आणि सभेमध्ये भाट हे एक अशी जमात होती, भाट एक अशी आहे तिचं काय चाललेलं गावामध्ये आहे ते वर्णन करण्याचं काम त्या दरबारामध्ये करत असत. आणि म्हणून या ठिकाणी या लंकेमध्ये नेमकं काय काय शिस्त काय चाललंय, प्रत्येक गल्लोगल्लीचं निवेदन, प्रत्येक गल्लीगल्लीचे वार्तालाप आणि प्रत्येक गल्लीचं वार्ताहार करण्याची बातम्या आहेत आणि इथं वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याचं भाट काम करत आहेत. भाटाने सांगितलं महाराज ही जी दुर्दशा आहे या ठिकाणी रावणाची झालेली जी दुर्दशा आणि घराघरामध्ये गल्लोगल्लीमध्ये असं पोहोचलेलं आहे की रावणाला आपल्या इथं ही सीतामाई आणली आणि तेव्हापासून आपल्या ह्या लंकेची जी दोलायमान परिस्थिती आहे, लंका ही लंका राहिली नाही आणि नाना तऱ्हेचे चिन्ह दिसत आहेत, वरून नाना तऱ्हेचे अपशकुन दिसत आहेत आणि अपशकुन असं सांगत आहेत की आता निश्चितपणे ही लंका संपेल, लंकेतला एकही मानव जिवंत राहतील की नाही अशी अवस्था झाली आहे. दूत ब्रह्मया प्रति नमस्कारिती समय नहे हवे ध्यान प्रति कोण व्यथा लंकापती उषे प्रजापती दुतासी. कारण या ठिकाणी आता ब्रह्मदेवाला विचारले की बाबा ही जी अवस्था आहे या रावणाची झालेली अवस्था, आता रावणाची झालेली जी अवस्था आहे दूताने सांगितलेलं आहे की तो रावण आता राज्य कारभार करण्याच्या लायक नाही, राज्य कारभार करण्याकडे त्याचं लक्ष नाही, कारण त्याचं लक्ष पूर्णतः सीतामाईवर तो वेधलेला आहे. सीतामाईसाठी तो वेडा झालेला आहे आणि एकमेव सीता करत तो रात्रंदिवस तिच्याच नावाचा जप करत आहे. असं एकंदरीत ब्रह्मदेवाला त्या सर्वच्या सर्व त्या ठिकाणच्या भाटाने काय त्या ठिकाणी फिरणारे जे वार्ताहर जे होते त्या सर्वांनी निवेदन दिलं. दूत मनती हे उत्तमात प्रगट करू नये लोकात तुमचा समर्थ वचनार्थ
सांगितलं या ठिकाणी प्रत्यक्षात तुम्ही चिंता करू नका बरं का. ते व्हिडिओवाले आता तुम्ही चिंता मलापासून म्हणते केव्हा संपत्ती केव्हा तुम्ही चिंता दोष नाही. संपत आलाय आता, शेवटचं पान निघलं आता, एका जनार्दन लागले की तुमचं संपत आहे. अशा पद्धतीने ब्रह्मदेवाला सांगतायत की बाबा हा त्या रावणाचा दोष नाही, त्याचा जवळ आलेला आहे. आणि रावणाचा कशामुळे त्याची ती अवस्था झाली हे तर आपण आता पूर्ण अध्याय ऐकलेला आहे. रावणाची झालेली अवस्था, रावणाची त्या सीतामाईसाठी झालेलं वेळ, आणि कोणताही अधःपतन ज्यावेळेला असतं त्या अधःपतन होण्याच्या ज्या वेळेला राज्याचे राज्य नाही होतं त्याचं कारण राजाच त्याला असतो. आणि तसा हा कारणीभूत रावण आहे. रावणाच्या ह्या वृत्तीमुळे परिणाम असा झाला की ही सगळीच्या सगळी लंका आता डुबते काय, आणि लंकेतल्या लोकांवर त्या राज्यावर आलेलं हे फार मोठं सीतामाईच्या निमित्तानं संकट आहे असं एकंदरीत निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलं. सीतेचा भांग चतुरचर्चिता तोची भावा तोची ऋत रावणा हृदयात देणे अस्वस्थ लंकेश. दूताने सांगितलं महाराज काय अवस्था आहे त्या रावणाची कशामुळे झाली. ज्या रावणाच्या नावाने सीतामाईच्या भांगामध्ये अरे सिंदूर त्या रावणाचा लागणार होता, रावणाला वेळ लागलेलं सांगतोय हे दूत सांगतायत की रावणाला वेळ त्याचं लागलं. अरे माझ्या नावाचा सिंदूर तिला मी थापणार होतो, पण त्या रामाच्या नावाचा सिंदूर आहे, तिच्या नावाचं ते रामाच्या नावाचं तिला कुंकू लावलेलं आहे. सतत कुंकू काय, सिंदूर काय, भांग काय, केस काय, सगळंच्या सगळं जसे तसं वर्णन एखाद्या भक्तानं कसं देवाचं करावं. काय त्याचा अंगोष्ठ आहे भक्तानं म्हणावं, काय त्याचा मुख चंद्रमा आहे, काय त्याचं तिलक आहे, त्या पद्धतीने त्या सीतामाईच्या पूर्ण अंगाचं अगदी नखशिखांत असं तो वर्णन करत आहे. आणि म्हणून त्याला वेळ लागलाय अशी अवस्था त्या रावणाची झाली. जानकी कामे रावण भ्रांत सर्व तनेने निज स्वार्थ हित सांगे त्याचा करी घात. सीता सन्निपात लंकेश आहे. त्या सीतामाईच्या नावाचा सन्निपात नावाचा उच्चतम असलेले ते डिग्रीचा असलेला ताप आहे हा. आणि तो ताप थांबेल का. कोणता यमदी आणल्यानंतर त्याचा ताप थांबणार आहे नाही, कारण तो तापच असा आहे की तो अधःपतनाकडे नेणारा ताप आहे. बरं नुसता तो एकट्याला अधःपतनाकडे नेतोय का, नव्हे अख्खं हे लंकाची लंका, हे पूर्ण राज्य, समग्र राज्य तो आता अधःपतनाकडे घेऊन चाललाय. ज्या वेळेला एखादा राजा, त्या राज्याचा राजा जर असा अधःपतनाकडे वाटचाल करत असेल तर त्या नगरीने कुणाच्या तोंडाकडे पाहावं, त्या नगरीची काय अवस्था होणार आहे मग. आणि म्हणून लंकेची ही दुर्दशा होणार आहे. अशा पद्धतीने दूताने त्या ब्रह्मदेवाकडे कथन केलं. आयशा सांगता एकांत गोष्टी अशोकवन लक्ष्मी या दृष्टी रावण काम क्षोभे उठी सीता गोरठी देखावया. एखाद्या माणसाला जर तो जुगार खेळत असेल, पत्ती खेळत असेल, हे जुगार्या म्हणून त्याला राग येतो आणि आठवण करून दिल्यासारखं होतं त्याला. तो म्हणतो अरे मी सकाळपासून खेळून होतो ना, बरं केलं आठवण केली. तो निघतो लगेच पाराकडे. पार हे त्याच्यासाठीच आहे, पाराकडे निघतो. किंवा एखादा मद्यपी असेल, त्याला सांगितलं हे दारुड्या, मद्यप्याला पण दारुड्या म्हणतो ना, त्याला सांगितलं बरं झालं, त्याला राग येईल त्याला, पण आठवण करून दिल्याचे तो मनोमन त्याला आभार मानेल. अरे आभारी तुझा मी, आठवण करून दिली सकाळपासून. आज श्रावण महिना असल्यामुळे माझ्या काय लक्षात ती भट्टी चालू असते की नाही, पण बरं झालं तो आठवण केली म्हणून त्याचा नमस्कार त्याला करेल. त्याप्रमाणे अनेक लोकांनी, अशा पूर्वजांनी, अशा या पिकलेल्या माणसांनी, अशा या समजदार माणसांनी सांगण्याचा प्रयत्न, रावण महाराज जाग्यावर या महाराज, ही दशा काही बरोबर नाही. तुम्हाला आज संधिपात झालाय, तुमच्या रोमरोमामध्ये ती सीता, पण ती सीता आता तुमची राहिली नाही, रामानं वरलेली आहे. त्याच्यामुळे तिचं वेळ इतका असता कामा नये. जर तुमचं राज्याकडे दुर्लक्ष आहे, आपला देश कुठे असावा हेही तुमचं दुर्लक्ष झालंय, आपल्या देशाचा अधःपतन नरकाकडे वाटचाल आहे आपल्या देशाची, आणि तरी सुद्धा महाराज तुम्ही सावध होत नाही. म्हणल्यावर तो त्याचं टाळतं फिरलं, सांगणारा राग येऊ लागला आणि रागाच्या भरामध्ये तलवार उपसली आणि अशोकवनाच्या दिशेने निघाला. 4 महिने म्या सीता अशोकवनी ठेविली व्रता बळेची भोगी नमी आता म्हणून सकामता उठीला. 13.5 वर्ष एकूण वनवास रामचंद्राचा आणि 6 महिन्याचा वनवास हा अशोकवनातला आहे. त्यातले 4 महिने तर पुढेच गेले मला.
अरे म्हणजे आठवण करून दिल्यामुळे आठवण करून दिली त्याच्यामुळे त्याला सांगितलं अरे हे कसं येण्याचा हातात दिसत नाही सीता मग काय करायला लागेल बळजबरीनं आपल्या ताकदीने आपल्या ह्या तलवारीचा धाक दाखवून येन प्रकारे सीता जोपर्यंत आता मला हस्तगत होत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही खाणार नाही पाण्याचा थेंब घेणार नाही एवढा मोठा दुराग्रहानं पेटलेला रावण तारकंठ मध्यरात्री निघाला आहे बाहेर निघाला आणि पाठीमागे दुबळे सैनिक चालत आहे तो रावण पुढे निघतोय मागे सैनिक चालू लागले कानून मत चालेला कापती यवसिता शतानुशती सुवर्ण दीपिका घेऊन हाती तैलसिंची सुगंध सुगंध आता प्रकार असा आहे की तेव्हा राजा जर स्वारीवर निघायचं असेल लढायला निघायचं असेल तर त्याला नियम असा होता सुवासिनीने ओवाळायचं आणि सुवासिनीने हंडा डोक्यावर घ्यायचा कलश घ्यायचा वगैरे त्याचं ते मिरवणूक पहिले काढायचा हा शुभ संकेत आहे असं समजून अनेक योषिता अनेक सुवासिनी आपला आपला कलश डोक्यावर घेतलेला आहे आणि कलश डोक्यावर घेतलेला आहे आणि काही स्त्रिया तिथं सुगंधित द्रव्य जे आहे सुगंधित तेल त्याच्या रस्त्यावर फेकत आहेत अनेक मोठमोठे वाद्य जे वाद्य रणवाद्य आहे आणि ते रणवाद्य असून पुन्हा ते शुभचिन्ह दर्शवणारे जे वाद्य आहे ते वाद्य वाजवू लागले जेणेकरून महाराजांचा आज विजयच होतोय की काय असं त्या रावणाला भासावं आणि म्हणून हे रावण महाराज पुढे माग मात्र हे सैन्य आणि पुढे हे तुतारी वाजवत चालले कनक दंडविक्त मानिकी सशांक छत्रधरी लियकी व्यंजनवारी ती आणकी विडिया कित्यकी देतती अरे त्याचा थाट पहा त्याचा वैभव त्याचा मोठेपण त्याचा श्रीमंतीचा अहंकार आणि गर्व तो किती फुगला अरे त्याच्या पुढे भाग तर आहे तर त्याचं वर्णन करे आमचे रावण महाराज म्हणजे काय बघायचं महाराजांचं तुमच्या माणसानं सगळ्यापासून सावध नाही राहिले तर चालेल पण स्तुती पाठकापासून सावध राहिलं पाहिजे महाराज आपले जे स्तुती करतायत ना निश्चित समजायचं आपलं अधोपतन आहे हा माणूस ज्या अर्थी स्तुती करायला लागलाय त्या अर्थी बहुतेक आपल्याला कुठेतरी नदीकडे ढकलायला लागलाय म्हणून निंदकाचे तुकाराम महाराज म्हणतात निंदकाचे घर असावेचे निंदा करणारा माणूस जवळ असावा पण स्तुती करणारा असता कामा नये स्तुती करणारी माणसं आपले दोष आपले झाकून ठेवतात आणि आपल्याकडून काहीतरी वेगळं वस्तू करण्यासाठी आपला अहंकार फुगत चालतो म्हणून स्तुती करणारा माणसा स्तुती समोरून पाठीमागचा दगड आहे आणि निंदा ही समोरूनचा दगड आहे समोरूनचा दगड चुकवता येईल आपल्याला पण पाठीमागून येणारा दगड चुकवता येत नाही स्तुती ही माणसाला अधपतनाकडे नेत असताना लक्ष येत नाही स्तुती पाठक आपल्याला बरे वाटतात मोठा संस्थापक असू द्या मोठा एखादा पुढारी असू द्या मोठा एखादा कोणताही माणूस असू द्या त्याला स्तुती करणारी माणसं फार आवडतात सावध व्हा जर स्तुती करणारी माणसं तुम्हाला आवडत असतील तर निश्चितपणे समजा नरकाचं द्वार तुमच्यासाठी रिकाम आहे म्हणून या ठिकाणी स्तुती पाठक वर्णन करत आहे आणि रावण मात्र पुढे निघाला आता मात्र काय घडतंय कासे पाटोळा निडांबार त्यासी कटी सूत्र कटार हिंगिनी ज्वाळमाळा विचित्र ब्रह्मसूत्र सांगत कारण अनेक आणि संपत आल्यावर का अध्यायाचा अपमान करू नका थोड्यासाठी अध्यायाचा अपमान असतो तो म्हणून मग थोड्यासाठी कळ काढा आम्ही कळ काढ्यात कशाचा इलाज नाही कळा कळ तो काढावं लागेल ना कुठंतरी आपल्या साधनामध्ये इथंच कमी पडतोय आपण अरे 18 तास आंबेडकर 18 तास अभ्यास करतात कशाला म्हणतात 18 तास बाबा आंबेडकरांचं नुसतं नाव घेऊन मला ज्ञानेश्वर महाराज अखंड समाधी रामकृष्ण परमहंस 3 दिवसाची समाधी उतरत नव्हती आणि आपल्याला 3 तासामध्येच वळवळ सुरू झाली लगेच लोक संडास काय करतो हाताने विचार करणार हनुमंत महाराज वाढायला झाले मग किती पेत राहतो हनुमंत महाराजांना आमची ओढत राहिले आम्ही ओढत राहिलो काय परिणाम होतील त्याचे इथं हजारांना उठवतील ते म्हणून तुम्ही वाढताय म्हणून आम्ही खायचे नसते अशा पद्धतीने या ठिकाणी आता मात्र प्रकार असा झाला की रावणाचा उदो करणारी मंडळी समोर आहे रावण फुगत चालला पण त्या ठिकाणी अपशकुन सुद्धा काय दिसू लागलेले आहेत हे जाणकार समजत होते अपशकुन जवळ आलेला आहे अध्याय सुद्धा संपत आलेला आहे उठण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका थोडक्यात अध्याय संपतोय मुकोट कुंडले चरणी तोडर अमृताचा हे अरे किती काय हका मारतात की उठू नका बाबा तुम्ही उठू नका
पाहण्याची. अरे एवढी मोठी दुर्मिळ माणसं किती लांबून लांबून आली. अनेकाने आपल्या आपल्या झोपेचा त्याग केला. कित्येकाने आपल्या धारा काढायच्या सुद्धा सोडल्या, वासर सोडून दिले घरी. अशी अवस्थेची माणसं आली तिथं. आणि आपण मात्र त्याचा अनादर न करता त्यांचा आदर या ठिकाणी आणि सूचक विलास महाराज बडे ते बघा पुत्र काय करता येईल जास्त ते बघा काय करता येईल जास्त बसा किती 15 राहिल्यात. कुंडली कवल हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. चालिया शोक वना प्रति सवेत्याने नोकिती एक दीपिका दाविती बलिये म्हणती की पै. राजा रावण ज्यावेळेस सीतेकडे म्हणजे अशोकवनामध्ये जाऊ लागला त्यावेळेस त्याचं वर्णन चालू आहे या ठिकाणी. आता राजा रावण म्हणजे न भूतो न भविष्यती असा असलेला राजा आहे. जगाच्या पाठीवर मला वाटतं प्रथमेना तसला राजा पाहिजे नसेल पुढे होणारही नाही. आणि ज्यावेळेस तो सीताकडे जाऊ लागला त्यावेळेस त्याच्या ऐश्वर्याचं वर्णन करतात महाराज. आता ते गेले पसारा धरून सांगायसारखं नाही, सगळे चांबड्या द्यायला लागलेले, वेळही झालेली, त्यामुळे अगदी धावत्या वेगात 2-3 ओव्या राहिलेले. राजा रावण ऐश्वर्य संपन्न राजा आहे. ज्यावेळेस तो पुढे जाऊ लागला त्यावेळेस असंख्य अशा प्रकारच्या हजारो स्त्रिया त्याच्या पाठीमागे. त्याचं सगळं ऐश्वर्याचं वर्णन महाराज या ठिकाणी करतात. गणपती द्राक्षाची आई कथती नागवेली पहाई लक लकती सोनकेळी भरला पोळी चाली राजा रावण चालला तो आपल्या ऐश्वर्यामध्ये चाललेला आहे, आपल्या थाटामाटामध्ये चाललेला आहे. कारण राजा रावणासारखा राजा महान ऐश्वर्य संपन्न राजा दुसरा कोण नव्हता. आणि त्या सगळ्या ऐश्वर्यामध्ये तो त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे. देखोनी बनकरांच्या थाट स्त्रिया चालती गडगडाट लक्ष लवण्या वृक्ष होत सपाट स्पर्श दृष्ट स्त्रियांचा. महाराज मग राजा कुठलाही असो महाराज, राजा ज्या वेळेस चालतं का त्यावेळेस त्याचा ऐश्वर्य त्याच्या सोबतच असतं. त्याचे अनेक रक्षणकर्ते असतील, बनकर असतील, सर्व स्त्रिया असतील, ही सगळी सुविधाने युक्त असलेला तो राजा तो त्या वनामधून जाऊ लागलेला आहे. ज्यावेळेस तो जाऊ लागला त्यावेळेस मार्गामध्ये येणारे जे काही अडथळे आहेत ना ते अडथळे त्या ठिकाणी दूर करू लागलेले आहेत. अशा प्रकारचं वर्णन केलं आहे. स्त्रियांच्या स्पर्शाखाली वाटिका वाळती की समोर वृक्ष झडती पुष्पी पळी वरिला पोळी चालला. महाराज म्हणतात राजा महान अशा प्रकारचा राजा आहे. त्याच्या सोबत असलेला असंख्य अशा प्रकारचे सैन्य, त्याला सुविधा पुरवणारे जे काही लोक आहेत हे सगळे ज्यावेळेस जाऊ लागले त्यावेळेस असणारे समोर आलेले जे काही वन असतील किंवा चांगली चांगली झाडे असतील हे देखील त्यांच्या पादातील तुडू लागलेले आहेत. अशा प्रकारचं वातावरण महाराज या ठिकाणी वृक्ष होईल फलपान जडी अमृतवल्ली तळा तडी रोपेर हो कडी जळपीला. काय तशाला वरून फेकून द्यायचे शब्द आपले चालायचे. महाराज म्हणतात सगळ्या वनाचा इतकं सुंदर वन होता पण सगळ्या वनाची नासाडी त्या ठिकाणी होऊ लागलेले. अशा अवस्थेमध्ये असणारा तो त्या ठिकाणी सीतेपाशी आलेला आहे. रावण येता सीते प्रती गोप हनुमंताचे चिताय वृक्ष सरसावना मारुती लंकापती. राजा रावणाला आलेला पाहिल्याबरोबर हनुमानजीला अतिशय काय झालेला आहे, राग आलेला आहे. अशी असणाऱ्या अवस्थेमध्ये रावणाला पाहिलं. रावण झोपता सीतेशी म्हणता रामा पाशी सांगोदाता सुग्रीवाची लाजल मदसी पुरुषार्थ. काय नाही चला माणसं उठ चालले आपण ओळखतेच त्याच्यावर. माणसं उठून चालले ते आपण शब्द तसं म्हणून म्हणजे उरून काय 11:30 वाजता दोष नाही लोकांचा दिवसभर. रामचंद्र भगवान की
आणि हे मी या डोळ्यानं बघितलं तर मी काय जाऊन वानराला सांगू का? कारण वानराच्या राजाला सांगू का जाऊन मी? कारण असं जर जाऊन सांगत असल तर माझ्यासारखा नपुसक जगात कुणी नाहीये. विचार हनुमानजीचा मदत कथा श्रीराम भागा गाजता राक्षस राजा गाय श्री सबुदा गाय पूजा करीन मी. हनुमानजी म्हणू लागले माझ्या देखत जर माझ्या रामाच्या पत्नीला बर का माझ्या माईला जर राजा रावण हात लावित असेल ना तर राजा रावणाचे 10ही मुंडके काढून खोडून टाकण्याचं कार्य मी करील. कारण मी असा माघारी जाणार नाही. मी कारण सत्पुरुष आहे. तुम्हाला एक सांगू का, जो सूर असतो का तो कारण त्या ठिकाणी संसारावर विजय मिळत असतो बरं का. सूर असा कुणी मिळवित नाहीये. अशी अवस्था असा विचार आणि असा आवेश हनुमानजीचा आहे. आदितन करवा घाता पासी लंका नोता कैसी कैसी बोलती बोलत थोरतांत ऐक. कारण हनुमानजी बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणाला. हनुमानजीने दुसऱ्या बाजूला विचार केला राजा रावण सीतेला काय बोलतोय, राजा रावण सीते संग संवाद काय साधतोय आणि राजा रावणाला सीता काय बोलतीये हे तर ऐकून घ्यावं लागेल. हे ऐकून घेतल्यानंतर पुढचं पाऊल उचलायचं कार्य करू. बिगर ऐकण्याचं काही बोलून जमत नसते बरं का. कारण समोर सगळी दृष्टीकरण बघावं लागते, तिचा विचार करावा लागतोय आणि मन कुणाकडे दोष आहे कळाल्या जातो आणि कळाल्यानंतर मन शासन असतंय असा हनुमानजीचा विचार आहे. सीतानुसरली रावणासी हे कोणाकडे कदा कळसी जरी हा भोगीला पळसी तरी मी असी थुमसीन. हनुमानजी म्हणले कारण सीता राजा रावणाला वश्य होती का? बरं राजा रावणाला वश्य होणार नाही हे माझा आत्मविश्वास आहे का? सीता भक्ती आहे बरं का. कारण भक्ती कुणालाही वश्य होत नसती. कारण वश्यकरण करण्याचं कार्य भक्त कारण साधू संतांना करावं लागत असतंय. पण राजा रावण जर बलात्काराने सीतेला जर स्पर्श करू लागला तर राजा रावणाला मात्र मी माघारी मोकळा जाऊ देणार नाही असा कारण हनुमानजी विचार करू लागले. मनोन्मत्त पानोन्मत्त रजोन्मत्त बळोन्मत्त ज्ञान गर्वे ज्ञानोन्मत्त पंचोन्मत्त रावण. अरे कुणी असू द्या ज्याला 5 गुणाचा उन्मत्तपणा आलेला आहे माझाला तुमच्या भाषेत सांगतो तर तो जगात राहण्याच्या लायक नाही. तसं राजा रावणाला कारण बळाचा कारण राजा रावण उन्मत्त होता, ज्ञानाचा राजा रावण उन्मत्त होता, कारण धनाचा राजा उन्मत्त होता आणि राजा मी राजा आहे याचा उन्मत्त अहंकार राजा रावणाला होता. आणि म्हणून पंच उन्मत्त झालेला राजा नीट जगत नसतो बरं का. कारण एका धनाच्या पाठीमागं भागवतकार सांगतोय 14 अनर्थ. किती अनर्थ? कारण धनाच्या पाठीमागे 14 अनर्थ आहे. मग कारण हे आठवत आहे धनामुळं, हे आठवत आहे धनामुळं, नतीवाली आठवती धनामुळं. आणखी बाकीच्या तुम्ही बघा ना एवढी परिस्थिती कशाची आहे? धनाची आहे. आणि तसा राजा रावण पंचोन्मत्त झालेला आहे असं हनुमानजी. पंचोन्मत्त ती उन्मत्त या लागी त्याते शिव मनता सीता कामे ती भ्रांत ब्रह्म उन्मत्त रावण. राजा रावण उन्मत्त झालेला आहे कशामुळं? तर कारण रूप विषयामुळं बरं का. पंच विषयाचं वर्णन करीत असताना रूप, रस, गंध आणि स्पर्श हे 5 विषय आहेत. आणि कोण सुटला 5 विषयातून? बोला मला कोणचा वाघ सुटला असं सांगा. कारण राजा रावण रूप विषयाला गुंतला होता म्हणून राजा रावण येणा झालेला होता. आणि रूप विषयाला येणा झालेला माणूस दुरुस्त होत बरं का. कारण रूप विषयाचा जर रोग झाला तर तो रोग कुठल्याच दवाखान्यात दुरुस्त होत नाही, कुठल्याच विद्वानाकडे दुरुस्त होत नाही. अशी अवस्था राजा रावणाची झाली आहे असं कोण विचार करतंय? जो बुद्धीमध्ये वरिष्ठ आहे, जो कारण संतांमध्ये वरिष्ठ आहे आणि जो संन्यास कारण परिपूर्ण आहे. आणि ते हनुमानजी विचार करू लागलाय या परी सुखवनात लंकानाथ आणि हनुमंत साधू पाहती निज स्वार्थ कथार्थ अवधार. कारण जगामध्ये वर्तत असताना जगाला बघून
साधू कारण स्वार्थ कारण त्या ठिकाणी साध्य करीत असतो बरं का. साधू आणि जग तर सगळ्या गुणाचं आहे, सगळ्या गुणानं संपन्न जग आहे, पण जगाकडे बघून काय घ्यायचं आहे हे साधू ठरवित असतो. तसं राजा रावणकरण त्या ठिकाणी कर्णाशोकवनामध्ये आला आहे, पण हनुमानजी बनले कारण साधू वृत्तीचं कार्य करावं आणि या जागेवर यांचा संवाद, यांचा विवाद आणि यांचं कार्य बघावं आणि मन कारण स्वार्थ साधावा बरं का. स्वार्थ साधत असताना सुद्धा काही त्याला तारतम्य ना, काही त्याला मेळ ना, असा विचार हनुमानजी करू लागले. आदित्य बोल रामायण श्रीरामाचे चरित्र गहन, त्याही माझे हनुमंत कथन गोड निरूपण अवधान. आधीच रामाचं कथन महान आहे, गोड आहे, साखरेपेक्षा गोड आहे, ब्रह्मरसाची कारण चव आहे. कोण? रामायण. आणि त्याच्यामध्ये कारण हनुमानजीची कथा आहे बरं का. कुणाची? कारण हनुमानजी कोण आहे? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. एवढंच नाहीये, यवनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? आणखीन हनुमानजी कसा आहे? ध्वजस्तंभावरी वंदरू तो हा मृत्युवंत शंकरू बरं का. सारथिया सारंग धरू अर्जुनेसी. ही हनुमानजीची अवस्था आहे. म्हणून कारण हनुमानजी जर रामायणामधून गाळला तर मला वाटतं रामायणात गाळच शिल्लक राहील अशी अवस्था आहे. म्हणून हनुमानजीची कारण कथा गहन आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर काने कर्णिकायाम रावण रावण शोक बना दिगमना राम सप्तमाध्याय बोला पुंडलिका वरदो ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय. एक दिवस बसून एक दिवस उठूनच करीत आणतो काय वाले उठूनच करीत आणणार दिवस, एक दिवस बसून एक दिवस उठूनच पाहिजे. पाय मोकळे होते. उत्तर जाऊन जासे तो बांधोनी इंगणे लंका पुरो सोनी आदी राक्षस मर्दोनी मावळावनी जोडी देव माय रामा प्रेमाची आरती सर्वांची आरती परिपूर्ण कामाचे देव दे. प्रथम सुधा सुदे हनुमंत गेला लंका धरण करुणी आज्ञा मारिला हरिराज मुळे कोण घाटिला आनंदाची ओढी घेऊन आला. देव रामा माय रामा प्रेमाची आरती सर्वांची आरती परिपूर्ण कामाचे देव दे. गुरुहरी शक्ती सगळी सीता म्हणून झाले अजर गुणाता अनन्य सांडे वैराग्य भरता अर्धी घेऊन आली कौशल्य माता. माय रामा प्रेमाची आरती सर्वांची आरती परिपूर्ण कामाचे देव दे. आवाज ध्वनी गणत्या पार पद्यवान गणपती ओंकार आयेश आले दशरथ कुमार जगी होता है आनंद तोर. माय रामा प्रेमाची आरती सर्वांची आरती परिपूर्ण कामाचे देव दे. सिंहासनी राजा रंगीरा सोमारे तया पूजा पुकार सगळ्यांची आरती वंदांचा गजर माधवदास स्वामी आठवला विसर. माय रामा प्रेमाची आरती सर्वांची आरती परिपूर्ण कामाचे देव दे. सगळ्यांनी उठान पुकार वरणे निर्मल श्री जळगणे राजे ब्रह्मांड लागे त्रिभुवनी सर्व दिशाचर झाल्या जपानी. हनुमंता तुझ्याने प्रसादे नवे कदंता देव दे. तुमले पाताळ उन्नत शब्द सर्व धन्य माडीला केला ब्रह्मांड काळुच्छेद रामे रामदास शक्तीचा शोध. हनुमंता तुझ्याने प्रसादे नवे कदंता देव दे. तुझे काळी सगळे बरी उभा वामाये रुक्मिणी
सेवा कुंडलिकाला भेटी प्रमाणलेला धन्यवाद भीमा स्वरी जगा पांडुरंगा पांडुरंगा रखमाई वल्लभ राईंच्या वल्लभ पारी नगा देवजे तुझी माला गळा कडी कडी कासे पितांबर कसुलागी देवसुवर राणी तेजी भेटी सर्वानंद समोगराती देव देव पांडुरंगा पांडुरंगा रखमाई वल्लभ राईंच्या वल्लभ पारी नगा देवजे आषाढी कार्तिकी भक्तजने देव साधुजने ती भागे भागे सारे कळती जय मुक्ती विश्वासी नामदेव आदर्श नामदेव वायुवाळती देव देव पांडुरंगा पांडुरंगा रखमाई वल्लभ राईंच्या वल्लभ पारी नगा देवजे घाटी उठाकनवती चरण पाहिन रूपदे दैव्यालिंगन आनंद पूजन भगवान हरिनामा माता पिता तुम्ही बंधू सखा तुम्ही नारायण कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे